मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. आज पुन्हा आलो मी माशाच्या यात्रेमध्ये शॉपिंग करण्यासाठी आलो आज. तर आज आम्ही दोघंच जण आलो आहे, नंदिनी सोबत. आणि कौशलने यायला कंटाळा केला, तो राहिला अवसरेच्या मठामध्ये कार्यक्रम आहे, तर तिथे थांबला तो. आम्ही पण दुपारनंतर तिथे जाणार आहेत. आता आपण मंदिराकडे जाऊ. तर आज आम्ही दोघंच जण आलो. आपण आता येऊन जेवण बनवणार होतो, वनभोजन करणार होतो इथे. पण आपल्यासोबत येणारी आपली घरची माणसं, त्यांना वेळ नाही आहे. काही जणांना कुठे कुठे गेलेत सांगेल तुम्हाला मी. आपण आता मंदिराच्या दिशेने जाऊ, दर्शन घेऊ आणि मग पुढे बाजारात जाऊ. आपल्यासोबत वनभोजनाला येणार होते तुषार जावई आणि त्यांच्यासोबत आपली घरची माणसं पण होती. आणि त्यांचा अचानक प्लॅन बदलला आणि ते गेले अलिबागला. तर आता वनभोजन यावर्षी बहुतेक होणारच नाही आहे, कारण की यात्रा सोमवारी संपते. सोमवारचा शेवटचा दिवस आहे तिचा. रविवारपर्यंत फुल चालेल आणि सोमवारी संपेल. मंगळवारी पूजा आहे, सोमवारी यात्रा संपून जाईल. गर्दी कमी आज, एवढी नाही आहे जेवढी पाहिजे तेवढी. कारण की आता आपण जर लवकर आलो आहे, म्हणजे आता 11 वाजलेत. आता दुपारनंतर जास्त गर्दी होईल आणि उद्या रविवारी नाही, जास्त गर्दी होईल. बाय दूध कशी आहे, कशी आहे? लगेच वास दाखवलं बाईने कसं आहे तो. 600ला जोडी काय रे? साईज काय? 7x8, 8x8 पातळमध्ये ना. हा कितीला आहे दादा? 950. मित्रांनो, बाई बसले आपले तो उखाल घेऊन आणि मुसाळ पण आहेत. कशा किमतीत सांग ना, किंमत कशा आहेत, कशा सांग 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 सांग. याची किती आहे, याची किती आहे? 3,000, 2,500 असे. मी आलो आता माळावर ही दुकान आहेत आपली. टोपल्या, सूप यासाठी सगळ्याच्या गोष्टी आहेत. वारा भरपूर आहे. आपण इकडे बघू शकता, वारा भरपूर आहे. धूळ पण उडते. मास्क घालून या जर उद्या कोणी येणार असेल तर आम्ही येणार होतो रविवारीच. काय घेतला तू? लसूण ठेचण्यासाठी का? चालू झाले मालावरची खरेदी. चल पुढे जाऊ आता. हे बघा भरपूर वारा सुटलाय, खूप उडते. आणि सोमवारी मासा संपतो, शेवटचा दिवस आहे. मंगळवारी पूजा आहे. माशाचे दिवस कमी केले यात्रेचे असे की महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, आचारसंहिता चालू आहेत आणि त्यासाठी त्यांना पोलीस बंदोबस्त पाहिजे. इथे भरपूर पोलीस आहेत बंदोबस्तासाठी. काय घेते हे ना, त्याला बंदोबस्तासाठी इकडचे पोलीस तिकडे हवे. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, ग्रामपंचायतला सांगितलं यात्रेचे दिवस केले कमी. आणि आता शेवटचा दिवस आहे सोमवारचा. कोणाला यायचं असेल तर रविवारीच येऊन जा. सोमवारचा पण आहे दिवस, म्हणजे आणि संपून जाईल यात्रा. ते येतं सगळं त्याच्यात. अजून काय काय दाखवा. कोळचे आहेत, कुऱ्हाडी आहेत. आपल्याकडं पाट्याची कोळी आहे. पाट्याचे आहेत ना दादा ते? कितीला आहे ते? हे तुम्हाला होलसेलमध्ये फक्त 250 रुपयाला जाईल. किंमत त्याची 450 रुपये. होलसेलमध्ये तुम्हाला फक्त 250 रुपयाला जाईल. 250ला. हा बारीक कोयता आहे, हा मिडियम कोयता आहे. हा तुम्हाला जाईल 150 रुपयाला फायनल होलसेल भाव. सर्व पाट्याचेच आहेत ना? पाट्याचे. हा पोलादी कोयता आहे. हा जो डुप्लिकेट निघाला तर 5,000 रुपये बक्षीस राहील तुम्हाला. दाखवा, वाजून दाखवा. हे बघा पोलादी असल्यानंतर कशी वाजते बघा. आवाज कसा येतो बघा. घ्या थोडी, उचल ना कुठली तरी. आता आवाज एकदम ही जो डुप्लिकेट सांगितली लवारानी तर तुम्हाला 5,000 रुपये बक्षीस भेटेल. एकदम पोलादाची वस्तू घ्या, गॅरंटेड घ्या. आणि फावडे वगैरे सगळे आपल्याकडे दादाकडे. सगळे आपल्याकडे आता कुदल आहे. थोडासा माल फुटलेला आहे. आता थोडंसं
कमी झालंय मला आता. जाण्याची वेळ आली म्हणून ते आम्ही जाणार आहे. 10 दिवस जत्रा भरती माशाची एकदम छान आणि कसा तुम्हाला प्रतिसाद कसा होता इथे ग्राहकांचा? एक नंबर होता. चांगला प्रतिसाद आहे. 100 रुपये कस्टमर आले. शेगडी, पात्राची शेगडी. शेगडी नको आपल्याला, चूल बघ ते पलीकडे या साईडला, इकडे मागे. ठीक आहे, 700 रुपये. जास्त मोठी आहे का दादा? याच्यापेक्षा छोटी साईज नाही का? खूप मोठी आहे ना. तर मामा माळावरच्या बाजारामध्ये बसला आहे. ते घोंगड्या आहेत मामाकडे, त्या आहेत मेंढीच्या केसांपासून बनवलेल्या ना मामा. आणि ह्या आहेत कानटोप्या, ज्या आता खूप कमी मिळतात. प्युअर मेंढीच्या केसापासून बनवलेल्या आहेत मामा. तर किती रुपयाला हे? 100 रुपयाला. आणि हे काय आहेत ते सांगा जरा. हां, काय आहे ते? 50. दोरे आहेत काय? हां, हो काय? आणि 100ला आहे. हे मस्तपैकी एकदम. कोंबडीला गोठ घालायला घेतला. ही शोधतोय पात्राची चूल. मी पहिल्या दिवशी आता ती होती मीडियम साईजमध्ये. आत्ता काय सापडत नाही, आता मोठ्या आहेत. फिरतोय आपण अजून, बघू. आणि बघा आता गर्दी वाढत चालली. 7x7. तर आपण इथे आहेत मेन रोडच्या तिथून आतमध्ये मालावरती यायला जिथून एंट्री होते तिथेच आहेत आपण. आणि हा दुकानाचा पहिला होलसेल रेट आहे. तर बघू आपण आता आपल्याला किती तो स्वस्त देतो. पहिल्या दिवशी आपण तुझा व्हिडिओ केला आहे, जळगाववरून आलाय तो. आणि बघू आता आपण इथे घेऊ. चल दे, चल आम्हाला आता किती स्वस्त देतोय. की मावशी कशा आहेत कोंबडे? 600ला. आणि ही कोंबडी 600ला कोंबडा आणि 400ला कोंबडी. तर मासा यात्रेचे दिवस कमी केल्यामुळे हे जे आलेले आहेत धंद्यावाले, दुकानवाले, त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. आता मी विचारलं 2-3 जणांना, कारण की इथे रोजचा गल्ला भरपूर असतो, एवढी पब्लिक येते ना. आणि त्यांचं दुकानाचं भाडं किती बोलला का तो? 20,000 रुपये. 10x10चा मालावरती फक्त हे असे कापड बांधून हे केलेले. तर आता कसं झालं, दिवस कमी केल्यामुळे त्यांचं झालं नुकसान. आणि आता कमी किमतीमध्ये देत आहेत ते. आणि जेवढे दूर आले ते मालाचे तरी पैसे निघायला पाहिजे, हा दृष्टिकोन आहे त्यांचा. खरेदी करून असं डोक्यावरती घेतलेले सामान बघायला आपल्याला फक्त लोक माशा यात्रेमध्येच बघायला मिळतात. आम्ही घेतले तिथे ब्लँकेट 2. खूप फिरलो भरपूर फिरून बाजार करून आलो. जिथे घेतलं जिथे पहिला आलो होतो आम्ही, बघून गेलो. आता काय झालं, मला चूल घ्यायची होती पत्राची, ती काय भेटली नाही मला. माझी शॉपिंग राहिली, याची झाली आता. हे डोक्यावरती चल, असं डोक्यावरती घे. चल चल, झाली शॉपिंग तुझी. कुठली पण 20 रुपयाला 9 मीटर. ₹70 पाव. 70 रुपये पाव. गरम गरम गुलाबजाम ना. अचानक मसा यात्रेचे दिवस कमी झाल्यामुळे सर्व सामान आपल्याला स्वस्त मिळतोय. तर
लवकरात लवकर या, शॉपिंग करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा. भेटू आपण लवकरच नवीन ब्लॉगसह. तोपर्यंत बाय बाय.